मुलांनो, आपला भारत देश जगामध्ये संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. आणि त्यातल्या त्यात भारतामध्ये महाराष्ट्र राज्य हे धार्मिकदृष्ट्या संत परंपरेच्या दृष्टीनं सर्वात पुढे असणारं राज्य आहे. आपल्या देशातील सर्वाधिक कीर्तनकार महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. संतांची वांदियाळी या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संतांची अशी एक मोठी परंपरा या राज्याला लाभलेली आहे. या संतांनी आपल्या आयुष्यामध्ये माणसं जोडण्याचं काम केलं. तोडण्याचं नाही. माणसं जोडतात ते संत असतात. माणूस माणसाला जोडला जावा, माणूस माणसाच्या जवळ आला पाहिजे, माणसामध्ये माणुसकी निर्माण झाली पाहिजे, माणसाने एकमेकांची सुखदुःख जाणून घेतली पाहिजेत. आणि यासाठी संतांचं कार्य होतं. आणि तेच कार्य सर्व विश्वाची व्हावे सुखी या पाठातून तो विचार, ते कार्य आपण बघणार आहोत. पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाठक, ललित लेखक व प्राध्यापक. मराठी संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती या गोष्टींशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर पाठक यांचे सर्व लेखन निर्माण झाले आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेख संग्रह, नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचित्र, स्पंदने श्री समर्थाची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर ही समीक्षात्मक पुस्तके, आभाळाचे अनुष्ठान हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. हे विश्वची माझे घरं या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो. तो जवळ यावा, जोडला जावा. एक एक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात मांडला आहे. संत वाङ्मय, संत साहित्य नेहमी मानवी सुखाचा विचार करतं. भूतदयेचा विचार करतं. आपण सर्व एकमेकांवरती अवलंबित आहोत आणि म्हणून आपण आपल्या हिताचा जो विचार आहे, जो संतांनी सांगितला, तो आचरणात आणला पाहिजे. काय म्हणतात लेखक बघूया. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देहकष्टविती परउपकारे ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून यासाठी
श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले आहे. अगोदरच सांगितलं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. नवे नवे हा भारत देश म्हणजे संतांची भूमी आहे. ज्यांच्या सत्कर्माला अंत नाही ते संत. सत्कार्य करणारे ते संत, सत्पुरुष त्यांना म्हटलं जातं. आणि त्यांचं ध्येय एकच असतं, जगाचं कल्याण. आणि म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी पर उपकारे. संत जगाच्या कल्याणासाठी जन्माला येतात. देह म्हणजे हे शरीर, संत आपलं शरीर, आपला देह जगाच्या कल्याणासाठी झिजवत असतात. ते कष्ट करतात जगासाठी, ते जगतात जगासाठी, ते कार्य करतात जगासाठी. पर उपकार, पर म्हणजे इतर, इतरांच्या हितासाठी, इतरांच्या कल्याणासाठी संतांचं कार्य असतं. आपल्या सभोवताली जरा बघा. आपले वडील नोकरी करतात कोणासाठी? हां, वडील नोकरी करतात. सोपं उत्तर आहे. कुणासाठी? परिवारासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी. आई करत असेल, वडील करत असतील. शेतकरी शेतीमध्ये कष्ट करतो कोणासाठी? मोठ्याने बोला की. त्याच्या कुटुंबासाठी. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलंय. मी पण शेतकरी, पण हा जगाचा पोशिंदा त्याच्या शेतामध्ये कष्ट करत असताना अर्थार्जनाची अपेक्षा करतोच ना. असं आहे का? मला 1 एकर गहू आहे माझ्याकडे, 15 पोते झाले आणि मी लगेच गोरगरिबांना फुकट वाटून दिले. ना, मी वाटून देणार पण फुकट नाही. काय पोत्यामागे 1000, 2000, 2500 याप्रमाणे पैसे घेणार आणि गहू वाटणार. म्हणजे माझे हे परोपकार झाले का? नाही झाले. मी शेती करतो माझ्या कुटुंबासाठी, मी नोकरी करतो माझ्या परिवारासाठी, माझ्या कुटुंबासाठी, मी घरातून बाहेर पडलो माझ्या कुटुंबासाठी. प्रत्येक कृतीमागे, प्रत्येक शब्दामागे स्वार्थ दडलेला असतो. संतांचा असा आहे का? संतांची प्रत्येक कृती ही समाजासाठी असते. त्यांचा प्रत्येक शब्द हा समाजासाठी असतो, समाजाच्या उद्धारासाठी असतो. त्यांचा देह, त्यांचं शरीर हे समाजासाठी कष्ट करत असतं. समाजाचं प्रबोधन करणं, समाजाचं कल्याण करणं या ध्येयानं ते प्रेरित असतात. कारण समाजामध्ये अनिष्ट अशा बऱ्याच गोष्टी असतात. अंधश्रद्धा असतात, जातीभेद असतो, विषमता असते. यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी संत अविरत कष्ट घेत असतात, प्रयत्न करत असतात. ते देवाकडे स्वतःसाठी काहीच मागत नाही. ते मागतात ते
इतरांसाठी. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. जगाचं दुःख संतांना बघवत नाही. एखादा अधोगतीकडे जात असेल, सर्वनाशाकडे जात असेल, तर संतांना दुःख होतं त्या गोष्टीचं. मात्र त्या व्यक्तीचे जे विरोधक असतात त्यांना काय होतो? आनंद होतो. संतांना मात्र दुःख होतं. त्या बुडणाऱ्याला तारण्याचं काम संत करत असतात. त्याला प्रेरणा देण्याचं काम संत करत असतात. चांगलं काय वाईट काय हे पटवून देण्याचं काम संत करतात. आणि बुडता बुडता त्याला वाचवत असतात. मग यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, चक्रधर स्वामी असतील, जगद्गुरु संत तुकोबाराय असतील, आपल्या शिर्डीचे सद्गुरू साईनाथ महाराज असतील, संत कबीर असतील, गुरु नानक असतील, महात्मा बसवेश्वर असतील. प्रत्येकानं आपल्या साहित्यामधून, आपल्या ग्रंथांमधून परमेश्वराकडे समाजासाठी साकडं घातलेलं आहे. समाजाच्या उद्धारासाठी मागणं मागितलेलं आहे. आम्ही मागतो फक्त आमच्यासाठी. माझ्या मुलाला 10वीत पहिला येऊ दे. काय मागतो आम्ही देवाकडे? त्याला चांगली नोकरी मिळू दे, तो मोठा साहेब होऊ दे. पण त्याच्या मित्रासाठी कोणी मागितलं का काही? असं एखाद्या आईनं, वडिलांनी देवाकडं मागणं मागितलं का? माझ्या मुलाचा एक मित्र 10वीला आहे. दोघे एकाच वर्गात शिकतात. देवा, माझ्या मुलाच्या मित्राचा 10वीला पहिला नंबर येऊ दे. देवा, माझ्या मुलाच्या मित्राला मेडिकलला नंबर लागू दे. मला तर अजून काय असं कधी ऐकायला नाही आलं. आम्ही मागतो ते फक्त आमच्यासाठी मागतो, इतरांसाठी आम्ही मागतच नाही. संत मात्र इतरांसाठी मागतात. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्व संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मीपासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घरं, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा विश्वकल्याण याचा परिचय या पाठातून करून घेऊया. ज्ञानेश्वरांपासून संत गाडगेबाबांपर्यंत सर्वांच्या मनामनामध्ये मानवता भिनलेली होती, माणुसकी भिनलेली होती. संतांच्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये, देवाच्या आळवणीमध्ये विश्वकल्याण दडलेलं होतं. सहृदयता, हृदयामध्ये इतरांबद्दल प्रेम असणं याला काय म्हणतात? सहृदयता. ती सहृदयता संतांच्या ठिकाणी होती. विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. आम्ही आधी आमचं कल्याण झालं पाहिजे. हो, 1 मिनटं बघ. अगोदर आमचं कल्याण झालं पाहिजे. बघा, शेजारच्याच्या घरी बोरची गाडी आली. हा शेजारी खिडकीतनं डोकावून बघतो. पाणी चमकतं. लागलं काय नको पाणी? हे अगं पाणी लागलं बघ. अरे 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 अरे. ती म्हणते, अहो ते पाणी नाही लागलेलं, ते वेगळंच काहीतरी चमकतंय असं म्हणते. वा 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 वा, कोरडंच गेलं का?
बरं 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 अशीच पाहिजे, अशीच जिरली पाहिजे. आमच्या ह्या भूमिका सर्वांच्या नाही बरं का, पण काही लोकांच्या. शेजारच्या बोरला पाणी नाही लागलं पाहिजे, माझ्याच बोरला पाणी लागलं पाहिजे, माझ्याच शेतामध्ये चांगलं पीक आलं पाहिजे, माझ्याच मुलाला नोकरी मिळाली पाहिजे. संतांच्या ठिकाणी हा स्वार्थ नव्हता, त्यांच्या ठिकाणी परमार्थ होता, परार्थ होता. अवघं विश्वची माझे घरं, सारं विश्व माझं घर आहे आणि म्हणून साऱ्या विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. सर्व विश्व म्हणजे माझं कुटुंब आहे आणि या भावनेतून संतांचं कार्य होतं आणि कर्म होतं. त्या कर्मातून त्यांनी विश्वाचं कल्याण साधण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण थांबूयात. संतांनी स्वतःसाठी परमेश्वराकडे काहीही मागितलेलं नाही. जे मागितलं ते जगासाठी, समाजासाठी मागितलेलं आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. संत स्वतःचा देह, स्वतःचं शरीर हे जगाच्या कल्याणासाठी झिजवत असतात. अवघे विश्वची माझे घरं किंवा वसुधैव कुटुंबकम, अवघं विश्व म्हणजे माझं कुटुंब आहे, अवघं विश्व म्हणजे माझं घर आहे. हा विचार संतांच्या मनाशी असतो. हे आपण मागील तासिकेला बघितलेलं आहे. चला आपण पुढे जाऊया. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते, परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. ही सुरुवात आहे. हे पसायदान म्हणजे काय तर मानवाच्या कल्याणासाठी देवाला, या विश्वाच्या प्रमुखाला केलेली विनवणी आहे किंवा प्रार्थना आहे. आपण आपल्यासाठी देवाकडे नेहमीच मागतो, आहे की नाही. आपण जेव्हा मंदिरात जातो, साईबाबांच्या मंदिरात जातो, विठ्ठलाच्या मंदिरात जातो, आपण मस्जिदमध्ये जातो, आपण चर्चमध्ये जातो, ज्या त्या धर्मामध्ये तिथे ठिकाणं रूढ आहेत, त्या ठिकाणी गेल्यानंतर ती व्यक्ती मनामध्ये त्या विश्वात्मक देवाला मागत असते, माझ्या मुलीला चांगल्या मोठ्या कोर्सला नंबर लागू दे, ती मोठी साहेबीन होऊ दे, तिला साहेब नवरा मिळू दे, माझा मुलगा 10वीमध्ये पहिला येऊ दे, अभ्यास नाही केला तरी येऊ दे, माझ्या शेतीला धनधान्यानं समृद्ध कर, आम्हाला सुख दे, समाधान दे. माणसं वैयक्तिक स्वार्थासाठी, सुखासाठी देवाकडे मागतात, पण ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी देवाकडे मागितलेलं आहे. सर्व विश्वातल्या प्रत्येक जीवाला हे भगवंता सुखी ठेव, समाधानी ठेव. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते. तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात, तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथांचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला
मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा, यातून पसायदान निर्माण झाले. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना एक सूचना केली की आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्णत्वाला नेत आहात. मग तो नेत असताना देवाकडे सर्वांसाठी काहीतरी आनंददायक मागा ना. तेव्हा माऊली ज्ञानोबराया काय म्हणाले की मी देवाजवळ जे मागायचं ते मागितलेलं आहे. आम्हा सर्वांना देवानं चांगली बुद्धी द्यावी हे मी मागितलेलं आहे. ज्ञानदेवांनी सर्वांसाठी चांगली बुद्धी मागितलेली आहे. आम्ही देवाकडे काय मागतो? मला मोटार घेऊ दे, माझा बंगला होऊ दे, माझे लेकरं बाळ सुखी होऊ दे. चार गुंठे जागा मिळू दे इथं. ज्ञानदेवांनी मागितलं की सर्वांना बुद्धी दे, चांगली बुद्धी दे. बुद्धी प्रत्येकाला असते. मला बुद्धी आहे, तुम्हाला बुद्धी आहे, पण आपली बुद्धी कधी कधी चळत असते. आपल्या डोक्यामध्ये भलते सलतेच विचार येतात किंवा किंवा अमक्याचं वाईट होऊ दे, तमक्याचं पोरगं नापास होऊ दे, त्याच्या विहिरीला नुसता पाषाण लागू दे, पाणीच लागू देऊ नको, तिच्या आधी माझ्या पोरीला नोकरी मिळू दे, माझ्या घरातल्या सगळ्यांचं भलं होऊ दे. आपली बुद्धी आपल्याला केव्हा केव्हा वाईट कर्माकडे घेऊन जाते. ज्ञानदेवांनी सांगितलं की सर्वांना देवा चांगली बुद्धी दे. निवृत्तीनाथ म्हणाले की ग्रंथाचा समारोप करत असताना प्रार्थना आवश्यक आहे, आणि ती प्रार्थना म्हणजे पसायदान. पसायदानाची निर्मिती त्या प्रार्थनेच्या रूपानं झालेली आहे. त्या पसायदानातून अवघ्या विश्वासाठी, चराचरातल्या जीवासाठी चांगलं असं काहीतरी मागितलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत आपणही गुण्या गोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जातो. जे गरिबीचं जीवन जगतात, दारिद्र्याचं जीवन जगतात, त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरांनी या पसायदानातून मागणं मागितलेलं आहे. ज्यांना वाईट कर्म करण्याची सवय आहे, त्यांच्या हातून सत्कर्म घडावीत, चांगली कर्म घडावीत. जे सत्कर्मी आहेत, चांगलं कर्म करणारे आहेत, त्यांच्याही हातून अजून सत्कर्म घडवत भूतमात्रांना जीव लावा, म्हणजे भूतदया. सर्व प्राणीमात्रांवरती प्रेम करण्याची बुद्धी लाभो, सर्वांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण हो, मनातले वाईट विचार
मनातला अंधकार, मनातलं अज्ञान नष्ट हो, सर्व विश्वामध्ये धर्माचं पालन हो, थोडक्यात ज्याला जे हवं असेल देवा त्याला ते मिळू दे, जो जो जे जे मागेल अर्थात चांगलं ते त्याला लाभू दे, असं ज्ञानदेवांनी पसायदानामध्ये म्हटलेलं आहे. निसर्गामध्ये अनेक घटक आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, नद्या आहेत, समुद्र आहे, सूर्य चंद्र तारे, हे कसे एकोप्यानं राहतात. त्यांच्या ठिकाणी किती समभाव आहे. मग आपण देखील त्यांच्यासारखंच गुण्यागोविंदानं प्रेमानं राहायला काय हरकत आहे. आणि तसं राहण्याची बुद्धी ज्ञानदेवांनी या पसायदानातनं मागितलेली आहे. माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे, किंवा दुरिताचे तिमिर जाओ असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो, अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. असेच मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितले. एका अभंगात ते म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा, मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. ज्ञानदेवांचा एक सुंदर विचार आहे. एक ते संत वचन आहे, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, विझोनी तो जाये आपसया. तृण म्हणजे गवत. वाळलेलं जर गवत असेल ना, आणि त्या ठिकाणी जर काडी ओढली तर ते काय करतं? पेट घेतं. पण ज्या ठिकाणी वाळलेलं गवतच नाही त्या ठिकाणी कितीही काड्या ओढल्या तरी अग्नी निर्माण होईल का? नाही. आता हे तुम्हाला मी का सांगितलं? आपल्याला जर आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल, आपल्याला समाधानात जगायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर चांगली कर्म केली पाहिजेत. शांतता, संयम राखला पाहिजे. एखाद्यानं तुम्हाला अरे केलं की तुम्ही लगेच कार्य करायचं नाही किंवा नसतं. अरेला कार्य केलं की वाद वाढत जातात. म्हणून आपण जर शांतता घेतली तर ते भांडण तिथल्या तिथे मिटतं आणि समोरच्या भांडखोर माणसाला नंतर त्याची चूक कळून येते. जीवनात आपण या तत्वाचा अंगीकार केला पाहिजे. ज्ञानोबरायांच्या ते म्हणतात, संत एकनाथ देखील सांगतात की माझ्या विष्णुदास भाविकांना, विष्णूच्या दासांना म्हणजे देवाच्या भक्तांना अहंकाराचा वारा लागता कामा नये. नामदेवांनी देवाला ही विनवणी केलेली आहे की हे देवा, मला कायम नम्र राहू दे.
माझ्यामध्ये क्रोध निर्माण होऊ देऊ नकोस, अहंकार निर्माण होऊ देऊ नकोस, माझ्यामध्ये दांभिकपणा येऊ देऊ नकोस, उर्मटपणा येऊ देऊ नकोस, माझ्या भक्तांमध्ये सुद्धा हे दुर्गुण येऊ देऊ नकोस, त्यांना नम्र राहायला बुद्धी दे, कारण विनम्रता केव्हाही प्रेम वाढवते, आपलेपणा वाढवते. हे नामदेवांना या ठिकाणी सांगायचं आहे. संत एकनाथांनी सर्वानुभूती भगवत भावो हाची निज भक्तीचा ठावो असे म्हटले आहे. प्राणीमात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे. असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ सर्वानुभूती भगवत भाऊ असे म्हणत तर संत ज्ञानेश्वर यासाठी होता परस्परे पडो मैत्र जीवाचे असे म्हणतात. संत एकनाथांनी सुद्धा सर्वाभूती भगवत भाऊ हाची निज भक्तीचा ठाऊ, सर्वांच्या ठिकाणी भगवंताची भक्ती असावी. एवढंच नव्हे तर प्राणीमात्रांशी मैत्री व्हावी. मैत्रीमध्ये फक्त देणं घेणं एवढा मर्यादित व्यवहार नसावा. मैत्रीमध्ये एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहृदयतेनं समरस होणं महत्त्वाचं असतं. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणे हे मोठेपणाचं लक्षण असतं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये त्याला आधार देणे हा आपुलकीचा भाग असतो, आपलेपणाचा भाग असतो. आणि हा माझा तो परका असा विषमभाव जर असेल तर ते काही कामाचं नाही. सर्व माझीच आहेत, माझी माणसं आहेत, जीवाभावाची आहेत. हे मैत्रीचं लक्षण झालं. संतांनी वेगवेगळ्या दृष्टीनं आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं यासाठी देवाकडे परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे. संत तुकारामांनी देवापाशी संत संग देई सदा असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एका एका साह्य करू अवघे धरू सुपंत. संत स्वतःसाठी काही मागत नाहीत, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. संत तुकारामांची देखील हीच भूमिका. संत संग देई सदा. देवा जगातल्या प्रत्येकाला चांगल्याची संगत लाभू दे. जी व्यक्ती आचरणानं चांगली असते, पवित्र असते, विचार पवित्र असतात, अशा व्यक्तीची संगती सर्वांना लाभू दे. संतांच्या संगतीमध्ये चांगली माणसं एकत्र येतात, त्यातून एक चांगलं कार्य निर्माण होत असतं. एकमेकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. म्हणून तुकोबारा सांगतात, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. हातात हात घेऊन चाललं पाहिजे. मग तुम्ही म्हणताल शाळा सुटल्यानंतर आम्ही हातात हात घेऊन चालतो सर. आता तशा अर्थानं नाही म्हणत मी. एकमेकांना मदतीचा हात देणं, तशा अर्थानं मी हातात हात घेऊन म्हटलो. आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. सुखदुःखामध्ये एकमेकांच्या कामी आलं पाहिजे. अडीअडचणीच्या काळामध्ये धावून गेलं पाहिजे.
संतांनी यातलं कुठलंही स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. जे मागितलं ते इतरांकरता मागितलं. इतरांच्या सुखी जीवनाची मागणी त्यांनी भगवंताकडे केली आहे. संत रामदास यांनीही विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे. कल्याण करी देवराया जनहेत विवरी, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. बघा काय म्हणतात संत रामदास. ते म्हणतात, देवा मला जनहिताची तळमळ वाटते. त्यांचाही विचार तोच आहे की सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, सर्वांची प्रगती झाली पाहिजे, सर्वांचा उद्धार झाला पाहिजे. आणि गाडगे बाबा देखील तेच मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचं कल्याण व्हावं, हेच संत गाडगे बाबांना अभिप्रेत होतं. पूजा पाठ या गोष्टींवरती त्यांचा विश्वास नव्हता. मंदिरात जाऊन देवाच्या पायरीवरती किंवा देवापुढे डोकं आपटण्यापेक्षा ते डोकं शिक्षणात चालवा. देवाला इकडे तिकडे शोधत भटकू नका. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, असं देखील गाडगे महाराज म्हणतात. म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फक्त दगडं असतात. म्हणजे बघा कुठेही जा तुम्ही मंदिरामध्ये तुम्हाला दगडाची मूर्ती दिसेल. कुठे संगमरवरी दगडाची असेल, कुठे पाषाणाची असेल. गाडगे महाराज काय म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी, तीर्थी फक्त दगडाचे देव आहेत. मग खरा देव कुठे आहे? देव रोकडा सज्जनी. सज्जन माणसामध्ये देवाचं अस्तित्व असतं, गरिबांमध्ये देवाचं अस्तित्व असतं. तुम्ही गरिबांमध्ये देवाला शोधा आणि स्वतःचा त्यातनं उद्धार करा. तुमची शक्ती युक्ती तुमच्या मुक्तीसाठी तुम्ही खर्च करा. ज्ञानार्जन करा, शिका, अंधश्रद्धा फेकून द्या. हा विचार गाडगे बाबांनी दिला. हा विचारसुद्धा जनतेच्या कल्याणाचा होता. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे. अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञानविज्ञानाची कास धरावी. सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वाची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोकी, तरीच लाभ. सर्व संतांनी सांगितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्कारांची जोपासना करावी, कोणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कोणालाही दुखावता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. गाडगे बाबांचा विचार काय आणि संत तुकडोजी महाराजांचा विचार काय, संत ज्ञानेश्वरांचा विचार काय, संत तुकारामांचा विचार काय, सर्वांचा विचार एकच होता, विश्वाचे कल्याण, सर्व विश्व सुखी व्हावं.
सत्य धर्माचं सर्वांनी पालन करावं, हाच विचार सर्वांनी सांगितलेला आहे. मानवाच्या प्रगतीसाठी, मानवाच्या हितासाठी, मानवाला चांगला मार्ग मिळावा यासाठी त्यांनी देवाला प्रार्थना केली आहे. त्यांनी माणसांना महत्त्व दिलं. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक स्त्री पुरुष आदर्श बनले पाहिजेत, सुसंस्कारित झाले पाहिजेत. कोणाच्याही वाटेला दुःख येऊ नये, त्रास येऊ नये. समाजामध्ये भेदभाव नसावेत, एकोपा असावा. माणसांमध्ये संवाद झाले पाहिजेत, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. एका माणसानं दुसऱ्या माणसाला दुखावता कामा नये. पडता आलं तर इतरांच्या उपयोगी पडावं, हाच संतांचा विचार होता. हीच संतांची शिकवण होती. ती त्यांनी स्वतः आचरणात आणली आधी. नाहीतर काही माणसांचं असं, लोकांसांगे ज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. काही फक्त समाजाला उपदेश करतात, तुम्ही असं वागा, तुम्ही तसं वागा, आईबापांचा सांभाळ करा, त्यांना त्रास देऊ नका. आणि असा उपदेश करणाऱ्याचेच आईबाप कुठेतरी भीक मागत जगत असतात. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. संत बोलण्याप्रमाणे अगोदर चालले आणि मग त्यांनी जगाला उपदेश केला. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वाची माझे घर आहे ही कल्पना केली होती. याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. अवघं विश्वाची माझे घर, सर्व संतांचा हा विचार. आपण जगाच्या कोपऱ्यात कुठेही जरी गेलो तरी माणसांना जोडणारा जिव्हाळा आपण त्याही ठिकाणी जपला पाहिजे. पण हा जिव्हाळा सध्याला हरवत चाललेला आहे. आपलं मन सुसंस्कृत असायला हवं, आणि मन जर सुसंस्कृत नसेल तर आपल्यामध्ये पाशवी वृत्ती, राक्षसी वृत्ती निर्माण होत असते. आपण दांभिक बनतो आणि संतांना नेमकं हेच नको आहे. तुम्ही चांगल्या मनानं चांगल्या कृती करा. संतांची विज्ञानावरती देखील निष्ठा होती. वैज्ञानिक दृष्टिकोन देखील ते जोपासायला सांगतात. मनाची सुंदरता ही सगळ्यात मोठी सुंदरता असते. काही माणसं, काही महिला किंवा काही मुलं, काही मुली फक्त दिसायला सुंदर असतात, मनानं कुरूप असतात. पण आपण मनानं सुंदर असलं पाहिजे. दिसायला कसंही असू द्या, मनानं सुंदर असणारी व्यक्ती सर्वांना आवडते. पण मनानं वाईट असणारी व्यक्ती दिसायला कितीही सुंदर असली तरी जग त्या व्यक्तीला वाईटच म्हणत असतं. हा संतांचा विचार आहे. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे.
आपण चांगलं जगा आणि इतरांना सुद्धा चांगलं जगू द्या. आपण आपला स्वार्थ साधत असताना इतरांचा देखील स्वार्थ विचारात घेतला पाहिजे. स्वार्थ म्हणजे शब्दशः अप्पलपोटेपणा असं मला म्हणायचं नाही. आपल्या हिताची कामं आपण करत असताना लोकांच्या हिताच्या आड आपण येता कामा नये, आहे की नाही. वडाच्या झाडाचं लेखकांनी या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. वडाच्या झाडाच्या अंगी नम्रता असते. ते स्वतः उन्हात असतं पण त्याच्या खाली असणाऱ्या सर्वांना सावली देत असतं. ते वडाचा असो किंवा आणखी कुठलंही असो, त्या झाडाची सावली जशी सर्वांना हवीशी असते, ते झाड स्वतः जसं ऊन सोसत असतं आणि लोकांना सावली देतं, तसं आपण आपल्याला काही त्रास झाला तरी चालेल पण इतरांना आपण मदतीला किंवा उपयोगाला आलं पाहिजे. पर्वताच्या कुशीमध्ये जन्मलेल्या नद्या या पुढे पुढे वाहत जात असताना त्यांच्या तीरावरील शेतकऱ्यांना सुख आणि समाधान देतात, आनंद देतात. त्यांच्या बळावरती शेती बहरून येत असते. आपण कुठलंही काम करा ते आनंदानं करा आणि आनंदानं हाती घेतलेलं काम निश्चितपणे यशस्वी होत असतं. संतांनी हा जगण्यातला विचार देखील या ठिकाणी सांगितलेला आहे. सर्व संतांचं हेच म्हणणं आहे की दुसऱ्याचा विचार करा आणि तसं झालं तरच सुंदर समाजाची निर्मिती होईल. संतांचे हे विचार, संतांचं हे आचरण आपण देखील अंमलात आणायचं आहे. ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, संत एकनाथ असतील, संत जनाबाई असतील, संत तुकडोजी महाराज असतील, संत गाडगेबाबा असतील, संत साईबाबा असतील, या सर्वांचे विचार आपल्यासाठी लाख मोलाचे आहेत. आल्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर संतांच्या संगतीत राहा, संतांचे विचार आत्मसात करा. या ठिकाणी हा विचार महत्त्वाचा आहे आणि तो आपण निश्चितपणे आत्मसात करणार आहोत. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे.